खरं आपण जे विद्रोही विद्यार्थी संघटना म्हणून शिक्षणाबद्दल चर्चा करायला शिबिर घेतलं आणि अर्थातच महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये आपण स्त्री शूद्रातिशूद्र म्हणतो, ज्याला आपण बहुजन समाज म्हणतो, त्यांच्या शिक्षणाबद्दल गांभीर्याने चर्चा करणं आवश्यक आहे म्हणून विषय निवडलेत। त्यामध्ये शिक्षणाचा विषय निवडताना नवे शैक्षणिक धोरण आहे आणि भाऊराव अण्णांचं कार्य असं पण आहे। आता भाऊराव अण्णा हे एकटेच काय शिक्षणाबद्दल विचार करत होते असं नाही। महाराष्ट्रामध्ये भाऊराव अण्णांच्या आधी शिक्षणाची एक परंपरा होती, ज्याच्यावर आपण काल थोडी चर्चा केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की जी इतिहासामध्ये खात्रीनं माहिती आहे अशा माहितीमध्ये बुद्धापासूनची सुरुवात आहे। बुद्ध असतील, येशू ख्रिस्त असतील, महम्मद पैगंबर असतील आणि भारतीय परंपरेमधलं दुसरा जो प्रभाव आहे तो बसवण्ण असतील, नामदेव तुकोबा, चक्रधर, नाथ परंपरा, हे सगळ्यांनी शिक्षणाबद्दल काम केलेलं आहे। पण इंग्रजांच्या नंतर इथलं सगळं शिक्षणविषयक धोरण पूर्ण बदललेलं आहे। आणि एका बाजूला इंग्रजांचं धोरण म्हणजे लॉर्ड मेकॉलेचं धोरण आणि दुसऱ्या बाजूला परंपरेनं असलेलं पंतोजींचं धोरण म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेचं धोरण, यांचं एक मिश्रण असं बरंच काळ भारतामध्ये चाललेलं आहे। म्हणजे पंतोजींचं धोरण हे ब्राह्मणी व्यवस्था कशी ग्रेट आहे हे लहान मुलांच्या मनावर बिंबवण्यासाठीचं धोरण आहे। म्हणजे मुलांना दैववादी बनवणं, मुलांना ब्राह्मण श्रेष्ठत्व त्याच्या मनामध्ये कसं बसल हे बनवणं, मुलांना धार्मिक बनवणं, ह्याच्यामध्ये इंग्रजांना काय एवढा इंटरेस्ट नव्हता, पण पंतोजींना होता। म्हणजे पंतोजी हा शब्दप्रयोग महात्मा फुलेने वापरलेला आहे म्हणून मी वापरतो, कारण तो करेक्ट आहे अगदी। म्हणजे आत्तासुद्धा माझ्या वेळेला एक कविता होती, दुसरी तिसरीला असेल, आम्ही ती आरडून वरून, आता ही मुलं कशी सुरात म्हणतात, हीच पोरं चांगली आहेत खरं तर आम्ही वर्गामध्ये बसल्यावर देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश मला पाठ आहे अर्जुन। म्हणजे आता देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो म्हटल्यावर आता सुंदर आकाशामध्ये आपण रॉकेट सोडायचा काही विचार येईल का मनात? म्हणजे हे सगळं चंद्र सूर्य सगळं देवाचं आहे ना। मग आता चंद्रावर जाऊन कोण कोण, आता ते नील आर्मस्ट्रॉंग बरं झालं, त्याला लघवी करायची झाली तर परत यानात जायला लागलं, नाहीतर ते चंद्रावर मुतून आला असता, काय भरोसा। त्यामुळं असं म्हटलं एकदा की हे सगळं देवाचं आहे की मग तुम्हाला त्याच्या विरोधात बोलायची गरज राहत नाही, विचार करायची सुद्धा गरज राहत नाही। अर्थात ही अवकाशाची एक पोकळी आहे असं एक तत्वज्ञान आहे आणि बरोबर आहे ना, मी म्हणतोय ते अवकाशात पोकळी आहे हा आपला पंतोजींनी शिकवलेला मूर्खपणा आहे, कारण बुद्धानं सांगितलं पोकळी नाही आहे। आता न्यूटन आणि त्यानंतर आलेला आईन्स्टाईन ह्यांच्यामधले जे विज्ञानातले वाद आहेत वेगवेगळे झालेले आहेत, पण त्यांनी जे सिद्धांत मांडले त्यांच्यामधले वाद सोडवताना आईन्स्टाईननं सांगितलेलं आहे की बुद्ध ग्रेट होता। आईन्स्टाईननं सांगितल्यावर आम्हाला डोळे आलेत की होय बुद्ध ग्रेट होता, तोपर्यंत आम्ही आंधळेपणानं बुद्धाकडे बघितले। बुद्धानं असं म्हटलेलं आहे की तुझ्या आणि माझ्यामध्ये अंतर नाही आहे, ही सगळं भरलेलं आहे। कशानं भरलेलं आहे हे बुद्धानं नाही मांडलेलं, पण तो असं म्हणाला की हे सगळं भरलेलं असल्यामुळं तू अपवित्र आणि मी पवित्र असा राहू शकत नाही। म्हणजे ब्राह्मणी पावित्र्याची संकल्पना जी जातीव्यवस्थेचा पाया आहे ती तुझं आणि माझ्यामध्ये काय नाही, म्हणून तू शुद्ध राहू शकतोस आणि मी अशुद्ध राहू शकतो, हे जी ब्राह्मणी संकल्पना आहे तीच बुद्धानं नाकारली होती आणि ती विज्ञानाच्या पायावर नाकारलेली होती। हे आम्हाला नाही शिकवलं कधी। ते नंतर आईन्स्टाईननं ह्याच्यातनं वीज जाऊ शकते, हे भरलेलं आहे, हे अणुरेणूंनी भरलेलं आहे,
ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे घटक असल्यामुळं मग चंद्रावरचं विमान आपण इथनं कंट्रोल करू शकतो. पोकळी असती तर कसं कंट्रोल केलं असतं? म्हणजे न्यूटनला आईन्स्टाईननं नाकारलं आणि न्यूटनला आईन्स्टाईननं नाकारणाऱ्यातून नवविद्वान म्हणजे विज्ञान निर्माण झालं. ह्याचा पाया बुद्धानं सांगितला होता, पण बुद्ध आम्हाला कोणी नाही सांगितला. देवा तुझे किती मात्र शिकवलं. ही जी शिक्षणाची व्यवस्था आहे, शिक्षणाची पद्धत आहे, ही पद्धत ही बहुजन समाजातल्या सामाजिक आर्थिक विषमतेला धार्मिक पाया देऊन उभा करण्यासाठी उपयोगी पडली. म्हणजे मग स्त्रिया दुय्यम आहेत, मग ब्राह्मण श्रेष्ठ आहे, मग क्षत्रिय आहे, अमुक आहे, तमुक आहे, मग तशा स्टोऱ्या, मग स्टोऱ्या कथा सांगताना सुद्धा आता मगाशी मी म्हणणारच होतो, एक गावात एक गरीब ब्राह्मण होता. मग आपल्याला लगेच वाटते अरे अरे बिचारा गरीब ब्राह्मण. आणि मग दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांना सुद्धा तू राजा नाहीस म्हणून सांगणारा गरीब ब्राह्मण होता का? हा प्रश्न येत नाही ना डोक्यामध्ये. लहान मुलांच्या डोक्यात एक वेळा कथा घालायची की गावात एक गरीब ब्राह्मण होता आणि राजा म्हटला की त्याला तसाच सोडायचा नाही ना. एक राजा होत्या, त्याला 2 राण्या होत्या, कुठनं आणायच्या 2-2? म्हणजे स्त्रियांची संख्या मुळात अधिक कमी आहे आणि प्रत्येकाला जर 2 दिल्या तर मग बिन लग्नाची राहणार की सगळी, हे विचारच करू द्यायचा नाही. म्हणजे लहानपणापासून आमच्या मेंदूना म्हणजे फिक्स करत न्यायचं, विचार न करता त्यांना आमचं ऐकलं पाहिजे असं करत न्यायची जी पंतोजींची पद्धत होती, ती पद्धत त्यांनी कायम ठेवली. आणि दुसऱ्या बाजूला आमच्या राज्यव्यवस्था चालवण्यासाठीचे आवश्यक कारकून, अकाउंटंट आणि आम्ही म्हणतोय त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे न्यायाधीश, पोलीस, मिलिटरी निवडण्यासाठी म्हणून मेकावलेला इथं शिक्षण द्यायचं होतं. ह्या सगळ्यामध्ये बदलाची सुरुवात केली ती महात्मा फुलेने केली. आणि मग महात्मा फुलेने ह्या सगळ्याच व्यवस्थेला चॅलेंज केल्यामुळं आणि स्त्री शूद्राती शूद्रांचा शिक्षणाचा हक्क प्रस्थापित करायची लढाई तीव्र केली. त्याच्या अगोदर नामदेवाने केली, त्याच्या अगोदर बसवण्णांनी केली, आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे. पण आधुनिक काळामध्ये ही लढाई महात्मा फुलेने तीव्र केली आणि त्यांनी शिक्षणाचा ढाचा जो इंग्रजांच्या अगोदर होता त्याच्याकडे ते गेले नाहीत परत. त्यांनी इंग्रजांच्या आधारावर पुढचा ढाचा मांडायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मग बालवाडी आली. त्याच्यामध्ये लहान मुलांना शिक्षण देणं आलं. त्याच्यामध्ये मुलींच्यासाठी किंवा मुलांच्यासाठी स्त्री शिक्षिका असू शकणं ह्या शक्यता सावित्रीबाईमुळे त्यांनी उभा केल्या. आणि मग आपल्याला एक नवं शिक्षणाचं रूप बहुजन समाजाला फुल्यांच्यामुळं मिळालं. आणि फुल्यांचे जे शिष्य होते त्यांच्यातले एक शाहू महाराज, त्या शाहू महाराजांनी शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणं हे जे कायदा होता ज्याच्यावर काल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे, त्या व्यवहारातून महाराष्ट्रामध्ये एक पिढी घडली. त्या पिढीमध्ये एकमेकांसोबतचे त्यांचे संबंध फार चांगले आहेत बरं का. म्हणजे जर उदाहरण एक द्यायचं झालं तर असं देता येईल की एकाच वेळी महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत होते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची बाकीची योगदान आहेत, त्या योगदानाबद्दल चर्चा होते, पण शिक्षणाबद्दल त्यांनी जे विशेष काम केलं त्याच्याबद्दल फार शिक्षण महर्षी अमुक तमुक तसले नव्हते ते. कारण बाकीचं काम त्यांचं एवढं मोठं होतं की शिक्षणामध्ये त्यांनी केलेलं काम त्यांच्या मनानं छोटं राहिलं, पण इतरांच्या मनानं ते खूप मोठं आहे तुलना करताना. म्हणजे औरंगाबाद विद्यापीठाच्या स्थापनेच्या आधीपासून बाबासाहेबांनी तिथं शिक्षणाचा तळ टाकलेला होता, मुंबईमध्ये शिक्षणाचा तळ टाकलेला होता. आणि त्या जे शिक्षणाचं काम करतायत हे बघून त्याच्या अगोदरपासून शिक्षणामध्ये असलेले तुकडोजी महाराज आहेत, पंजाबराव देशमुख आहेत, त्यानंतर संत गाडगे महाराज आहेत. हे शिक्षणामध्ये काम करणारी माणसं आहेत सगळी. त्यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी खास काम केलेलं आहे. आणि मी तर आमच्या सगळ्या सहकार्यांना सांगेन की तुम्ही सगळेजण एकदा संत गाडगे महाराजांना समजून घ्या, कारण हा माणूस महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे.
तो एका बाजूला बहुजनांची सांस्कृतिक परंपरा घेऊन उभा राहतो आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक शिक्षणाचं आणि आधुनिक आरोग्याचं महत्त्व घेऊन उभा राहतो आणि जनतेमध्ये फिरून जनतेच्या भाषेत आणि जनतेच्या व्यवहारामध्ये उतरून ते सगळं सांगतो. त्या माणसाचं मोठेपण इतकं होतं की त्याने जी बुद्धाचं तत्त्वज्ञान अक्षरशः आपल्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांनी बुद्धा अँड हिज धम्मा असं जर वाचलं नसेल तर त्याच्यात तुम्ही वाचा ते पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या खंडामध्ये 5वा भाग म्हणून एक प्रकरण आहे, ब्रह्मसंपत्ती उद्घोषणा करतो असं त्याचं टायटल आहे मराठीमधलं. इंग्रजीतलं टायटल वेगळं आहे, डिक्लरेशन आहे. त्याच्यामध्ये गौतम बुद्ध कुठल्या कुठल्या गोष्टींच्यावर मार्गदर्शन करणार आहे असं आपलं सभेचं पत्रक नसतं का? म्हणजे अमक्या ठिकाणी अमक्या अमक्या सभेला येणार आहेत आणि ते अमक्या अमक्या विषयावर बोलणार आहेत असं आपण म्हणतो की नाही? तसं ज्यावेळी बुद्ध तयार झाला की ठीक आहे आता आपण आपल्याला जे कळलंय ते जनतेला सांगूया, मग ते बुद्ध तयार झाल्यावर त्या माणसाला एवढा आनंद झाला की आता बुद्ध जनतेसोबत बोलणार आहे म्हणून त्यानं जी उद्घोषणा केली की बुद्ध जे दुःखी आहेत त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग सांगणार आहे, जे जखमी आहेत त्यांच्या जखमा कशा भरून येतील हे बुद्ध सांगणार आहे, जे भुकेले आहेत त्यांना अन्न कसं मिळेल हे बुद्ध सांगणार आहे, ज्यांच्या मनामध्ये निराशेचं काळोख दाटलेलं आहे त्यांच्या मनामध्ये आनंदाचा प्रकाश कसा येईल हे बुद्ध सांगणार आहे. तुम्ही जर ती सगळी यादी बघितली ना त्याच्यामध्ये अन्नधान्याचा प्रश्न आहे, म्हणजे रोजगाराचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, मानसिक आरोग्याचा प्रश्न आहे, व्यवसायाचा प्रश्न आहे, लग्नाचा प्रश्न आहे, सगळ्या प्रश्नांच्यावर बुद्ध मार्गदर्शन करील असं तो माणूस सांगत फिरतो. तुमच्या असं लक्षात येईल की संत गाडगे महाराजांची ती एक प्रतिज्ञा आहे बघा. प्रतिज्ञा म्हणजे काय म्हणायचं त्याला कळत, भुकेल्याला अन्न द्या, ज्याला घर नाही त्याला घर द्या, ज्याला कपडे नाहीत त्याला कपडे, असं आहे ना. आणि शेवट त्याचा असा आहे की ताट मोडा खरं विद्या शिका, असं त्याने ते शेवटचं म्हणजे त्यांची ती गीत आहे त्यांचं ते किंवा प्रतिज्ञा आहे आणि ते प्रत्येक त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये लावलेले असते. हे बुद्धाचं टोटल बुद्धाचं आहे ते. पण बुद्धाचं नाव न घेता संत गाडगे महाराजांनी ते मांडलं. असा एक माणूस महाराष्ट्रामध्ये होऊन गेला हे महाराष्ट्रानं स्वाभिमानानं सांगण्याजोगी गोष्ट आहे. मी तुम्हाला उदाहरण एवढ्यासाठी देत होतो की तुम्ही 3 कर्मवीर किंवा 4 कर्मवीर असा एक फोटो बघितला असेल ज्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, संत गाडगे महाराज आहेत, नाना पाटील आहेत, म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील आहेत. हे नुसते फोटोपुरते एकत्र आलेली नाहीत. म्हणजे आपल्याकडे कसं भेटेल त्यावेळी आता शिल्प्या सुरू झाल्यात, त्यावेळी फोटो काढायचं म्हटलं तरी नियोजन करायला लागत होतं ना. कॅमेरा आणा, माणूस सांगा, पोझिशन घेऊन उभा राहावा, लाईटात हाय की नाही, सगळ्या भानगडी होत्या त्यावेळी. कॅमेरा पण मागास होते, मिळत नव्हतं. तरीसुद्धा हा फोटो येणं ही साधी गोष्ट नाही आहे. ह्यांचं नातं कसं होतं त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. साताऱ्याला संत गाडगे महाराज गेले होते आणि ते आजारी पडले. आणि आजारी पडल्यानंतर साताऱ्यातल्या एका माणसाला कळालं, मोठ्या श्रीमंत माणसाला, की संत गाडगे महाराज आल्यात आणि आजारी पडल्यात, म्हणून तो त्यांना भेटायला गेला. तर ते संत गाडगे महाराज काही श्रीमंत माणसांच्या सोबत कधी सरळ बोलत नव्हतं. ते म्हणाले का मोकळ्या हाताने आलास का, 10-20 एकर जमीन तरी घेऊन यायचं होतास असं. आणि त्या माणसानं खरंच 20 एकर जमीन दुसऱ्या दिवशी लिहून आणून दिली संत गाडगे महाराजांना. म्हणजे माणूसच तसा उंचीचा होता तो संत गाडगे महाराज. आणि ते आजारी असल्यामुळं ते 20 एकर जमिनीची कागदपत्र उशालाच घेऊन झोपलं होतं संत गाडगे महाराज. आणि ते म्हणाले आता हेच ह्यानं मला साताऱ्यात जमीन दिली, खरं आता मी काय करू? तुम्हाला कोणी जर 20 एकर जमीन दिली तर तुम्ही काय करशीला? म्हणून आम्ही संत गाडगे महाराज नाही आहे. त्या म्हाताऱ्यानं मी आजारी आहे आणि मी ह्या 20 एकराचं काय करू हा प्रश्न ज्यावेळी त्याच्या डोक्यात आला त्यावेळी त्यानं ती परत जमीन दिली नाही त्याला माणसाला, जुन्या ज्यानं दिली त्याला.
त्यानं बाबासाहेब आंबेडकरांना बोलवून घेतलं मुंबईसनं, आणि संत गाडगे महाराज आजारी आहेत, साताऱ्याला आहेत असं म्हटल्यावर बाबासाहेब मुंबईसनं साताऱ्याला आले. त्यांचं शेड्यूल किती बिझी असायचं कार्यकर्त्यांनी इमॅजिन करून बघायचं. बाबासाहेबांचे डे टू डे वर्क बघितल्यावर बाबासाहेब संत गाडगे महाराज आजारी आहेत म्हणून भेटायला गेल्यावर संत गाडगे महाराज म्हणाले की साहेबा मला काल जमीन मिळाली आणि ही तुला जमीन घे. ते साहेब म्हणायचे, बाबासाहेबांना साहेबाच म्हणायचे कायम. बाबासाहेबांनी अर्थात ते कायदेतज्ञ असल्यामुळे ती सगळी कागदपत्र बघितली आणि खरोखर जमीन उपलब्ध होऊ शकते असं लक्षात आल्यावर बाबासाहेब म्हणाले महाराज मला ही जमीन काय कामाची, मी आत्ता साताऱ्यात काय करणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो की भाऊरावाला जमिनीची गरज आहे आणि ही जमीन आपण भाऊरावांना देऊया. हे दोन्ही माणसं संत गाडगे महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर मिळून भाऊरावांना पाटलांना बोलवून घेऊन त्यांनी ती 20 एकर जमिनीचा कागद दिला. आत्ता तुम्ही साताऱ्याला जाऊन ज्या ठिकाणी भाऊरावांच्या रयतचं मुख्य ऑफिस आहे, जिथं पुतळा आहे त्या दोघा नवरा बायकोंचा, भाऊरावांना आणि लक्ष्मीबाई, ही सगळी जमीन ही संत गाडगे महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भाऊरावांच्या रयतला दिलेली जमीन आहे. म्हणजे एकमेकासोबतचं नातं यांचं कसं होतं बघा. विठ्ठलरामजी शिंदे नावाचा एक माणूस त्या काळामधलाच आहे. म्हणजे मी तुम्हाला काल नामदेवाबद्दल बोलताना म्हटलं की हा मराठी माणूस ज्यानं देशाचं नेतृत्व केलं. एकेकाळी मराठी माणूस देशाचं नेतृत्व करू शकत नाही असं यशवंतराव चव्हाण शरद पवारांनी सिद्ध केलेलं आहे, पण त्याच्या अगोदर ह्या माणसाने नेतृत्व केलेलं आहे. त्यानंतरचा राष्ट्रीय पातळीवरचा दुसरा मराठी नेता म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे. विठ्ठलरामजी शिंदे जसं जातीव्यवस्थेच्या विरोधामध्ये कलकत्त्यात काम करत होते तसे ते केरळमध्ये पण काम करत होते, तामिळनाडूमध्ये काम करत होते. म्हणजे पेरियार आणि ही सगळी मंडळी संबंधित होती विठ्ठलरामजी शिंदेंच्या. डिप्रेशन क्लास मिशन नावाचं देशात सगळीकडे काम करणाऱ्या संस्थेचं नेतृत्व विठ्ठलरामजी शिंदे करत होते, ते पुण्यात होते. ह्या सगळ्या माणसांचे एकमेकांच्या सोबतचे फार चांगले संबंध होते आणि ही सगळी माणसं मिळून जसं चळवळीचं व्यापक समाज बदलाचं काम करत होते, त्या व्यापक समाज बदलाच्या कामाचा भाग म्हणून शिक्षणाचं काम करत होते. पण भाऊराव अण्णांनी ह्या सगळ्या माणसांनी सगळ्या समाजाच्या बदलाची जी कामं केली त्याच्याऐवजी भाऊराव अण्णांनी शिक्षणच कॉन्सन्ट्रेट केल्यामुळं शिक्षणाबद्दल भाऊराव अण्णांचं नातं जास्त चर्चेला आलं. पण ही बाकीची माणसं त्या पद्धतीनं शिक्षणाशी संबंधित चर्चेला आली नाहीत. पण समाज परिवर्तनाच्या लढाईमध्ये ही सगळी माणसं होती. भाऊराव अण्णांच्यावर आपण शिक्षणापुरतं मर्यादित करून बघून चालत नाही. ते व्यापक समाज हिताचा आणि समाज परिवर्तनाचा विचार करणारे होते म्हणून त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं आणि काम केलं शिक्षणात. अर्थात भाऊरावांना एकटेच नव्हते, भाऊरावांना त्यापैकी एक होते आणि ही सगळी माणसं, ही सगळी लाईन ही ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात शिक्षणाचा बहुजनांचा हक्क मिळवणाऱ्या संघर्षाचे भाग होते. आंबेडकर होते, संत गाडगे महाराज होते, संत तुकडोजी महाराज होते. तुकडोजी महाराज म्हटल्यावर बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही, पण हा माणूस अस्सल बहुजनांच्या बाजूचा होता आणि टोटल ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधातला होता. संत तुकडोजी महाराजांचं एक वैशिष्ट्य सांगतो, म्हणजे तुम्हाला कळणाऱ्या भाषेत सांगितल्यावर जरा त्यांचं महत्त्व लक्षात येईल. मला काय ते एवढं महत्त्वाचं वाटत नाही. इंदिरा गांधींना ज्यावेळी पुढं काय करावं असं 2-3 प्रश्नांच्यामध्ये प्रश्न पडला, त्यावेळी ती नागपूरला संत तुकडोजी महाराजांना भेटायला आली आणि तिनं ते प्रश्न तुकडोजी महाराजांना सांगितले की माझ्यासमोर हे प्रश्न आहेत. आणि त्यावेळी इंदिरा गांधीला मार्गदर्शन करण्यासाठी तुकडोजी महाराजांनी 1.5 तास प्रवचन केलं आणि ते प्रवचन ऐकून इंदिरा गांधी गेली. ही माणसं बारकी नव्हती, ही माणसं फार मोठी होती. तसाच हा मोठा माणूस आहे, हा जे भाऊराव अण्णा आहे हा तसा मोठा माणूस आहे. आणि ह्या मोठ्या माणसानं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये केलेलं काम फार भरीव आहे. ह्या बाकीच्या माणसांचा परत
संबंध येणार आहे. भाऊरावांना ज्यावेळी तुम्ही वाचशीला त्यावेळी ही माणसं आजूबाजूला तुम्हाला दिसणार आहेत, पण ते माणसं महत्त्व समजून घ्या. भाऊरावांचं एक वैशिष्ट्य मी काल तुम्हाला सांगितले की ते असं म्हणतात की शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं सावित्रीबाई शिक्षणाबद्दल एक महत्त्व सांगतात तसं भाऊरावांना पण सांगतात. पण भाऊरावांचं दुसरं व्यक्त होण्याची जी पद्धत होती त्याच्यामध्ये ते काल मी जे तुम्हाला वाक्य सांगितलं की भाऊरावांना असं म्हणायचे की प्रत्येक गावामध्ये एक शाळा पाहिजे आणि शाळेमध्ये शिक्षक पाहिजे, तो बहुजन समाजाचा पाहिजे. कारण तोपर्यंत सगळ्या शाळातले शिक्षक हे पंतुजी असायचे, म्हणजे ब्राह्मण असायचे. आणि ते ब्राह्मण आपल्याला माहिती आहे, म्हणजे अण्णाभाऊ साठेंना शिक्षा करण्यासाठी ब्राह्मणानं छडी मारली. ती कशी मारली माहिती आहे ना, फेकून मारली, म्हणजे परत तिला स्पर्श करायचा नाही ना. आणि मग काही लोक विनोदानं म्हणतात की ती छडी घेऊन अण्णाभाऊ जे पळून गेले ते परत शाळेत काय आले नाहीत. पण स्पर्श करायची सुद्धा शिक्षकांची आमच्या माणसांना तयारी नव्हती. त्यामुळं शिक्षणामध्ये बहुजन शिक्षक पाहिजे हा जो आग्रह होता, तो आग्रह कुठल्या काळातला होता? तो ट्रेंड पाहिजे, त्यानं गावाची सेवा केली पाहिजे, ही पुढची वाक्य आहेत. दादोबा पांडुरंग नावाचा बेळगावमधला एक बहुजन समाजातला कार्यकर्ता आहे. त्याचं आत्मचरित्र आहे. त्यानं मी कसा शिकलो आणि मोठा झालो असं लिहिलेलं आहे. तो ग्रॅज्युएट झाला नाही. त्यानं शिक्षणाचं महत्त्व सांगताना असं म्हटलेलं आहे की मुंबई विद्यापीठ ही एकच विद्यापीठ उच्च शिक्षणाला होतं आणि ह्या विद्यापीठामध्ये बहुजन समाजातल्या माणसांनी पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे ब्राह्मणेतर आणि राजा सोडून ग्रॅज्युएट व्हायला ॲप्लिकेशन कोणी केलं? 1885 साली एका मराठा समाजातल्या माणसाने, कुणबी माणसाने केलेला आहे, असं त्याचा उल्लेख आहे. त्यावेळेला महात्मा म्हणजे भाऊरावांना म्हणतात की बहुजन समाजातले शिक्षक पाहिजेत. स्त्रियांना प्रवेश शिक्षणामध्ये नव्हता. सरकारी शाळांच्या मधून मुलांना प्रवेश मिळत नव्हते. त्यावेळेला जो संघर्ष झाला शाहू महाराजांनी लोकमान्य टिळकांचा, तो मी तुम्हाला काल सांगितला आहे. त्याच्यावर आज परत चर्चा करायची गरज नाही. पण ज्या वेळेला भाऊरावांना शिक्षणाबद्दल धडपडत होते, ती त्यांची धडपड ही कार्यकर्ता म्हणून विचार करताना तुमच्या असं लक्षात येईल की उठले जन्माला आल्याने शाळा, म्हणजे काल ह्यांनी लहान मुलं ते घर बांधून काटक्यांचं घर बांधत होते, तसं जणू काय शाळा बांधायला सुरू केलं असं काही झालेलं नाही. तो एक सामान्य तरुण म्हणून जन्माला आला. शरीरयष्टी चांगली होती. शरीरयष्टी एवढी चांगली होती की त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग आहे. कुपर नावाचा जो मोठा धनिक शेठजी होता, कुपरनं धन, त्याचं नावच काहीतरी असं आहे, मी सांगतो तुम्हाला. त्यानं लोखंडाच्या नांगर तयार करायचा कारखाना भाऊराव अण्णांच्या सल्ल्यानं काढला होता. नाही, कुपर, किर्लोस्कर आधी. म्हणजे हे मी फक्त त्यांची शरीरयष्टी सांगण्यासाठी सांगायला लागलो आहे. हां, कुपर. आणि कुपर कारखान्यामध्ये बहादूर नावाचं नांगर तयार केला होता. किर्लोस्करचा नांगर हा किर्लोस्करचा नांगर. बहादूर नावाचं नांगर तयार करताना भाऊरावांनी त्या कुपरला असं सांगितलं की एक नांगर नका काढू, जमीन वेगवेगळ्या प्रतीची असते, म्हणून मग नांगरसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे पाहिजेत. म्हणून किर्लोस्करचा नांगर एकच आहे, पण कुपरचे मात्र 10 फाळ आहेत. पलटी फाळ हे जे प्रकरण आहे ना, हे भाऊरावांनी शोधलेलं आहे. म्हणजे भाऊरावांना इंजिनियर होते हे विसरायचं नाही. डिझाईन भाऊरावांनांचा आहे. आणि 1 नंबर फाळापासून, हो, सातारा रोडला 1 नंबरच्या पासून 10 नंबरपर्यंत जे बहादूर आहे त्यातला 5 नंबरचा बहादूर सगळ्या देशभर गेला. ते डिझाईन भाऊरावांनांचंच होतं. हे जे रेंज आहे ते भाऊरावांनांचं इंजिनिअरिंग डिझाईन आहे. आणि ते किर्लोस्करमध्ये होते म्हणूनच त्यांना ते समजलेलं होतं. कारण ते किर्लोस्करमध्ये एजंट होते विक्रीचे.
त्यातनं ते संसार चालवायचे. एजंट असल्यामुळं ते गावसभा बोलवायचे आणि गावसभेमध्ये तुम्ही नांगर, लोखंडी नांगर खरेदी करा किर्लोस्करचा म्हणून सभा घ्यायची. मग सभा कोणाच्या घ्यायच्या? मग शेतकऱ्यांच्या घ्यायच्या. मग शेतकऱ्यांना पटवून सांगणारा गडी पाहिजे ना. भाऊरावांना एक नंबरचे पट्टीचे वक्ते होते आणि विषय पटवून सांगणं हे त्यांच्या हातचा मळ होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये भाऊरावांनांचा भयंकर संपर्क होता. किर्लोस्करांना त्याचा खूप फायदा झाला. भाऊरावांनांच्या ह्या शेतकऱ्यांच्याबद्दलच्या संबंधांचा. आणि किर्लोस्कराच्या वेळेलाच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना शेतीमध्ये नांगरांचा कसा उपयोग होतो हे सांगितलेलं आहे. किर्लोस्करच्या अगोदर जाती व्यवस्थेमुळं उत्पादनाच्या साधनामध्ये प्रगती देशात झालेली नाही. म्हणजे 9व्या ते 12व्या शतकापर्यंत म्हणजे हुन, शक आणि हुनचा जो काळ होता राजांचा, त्या काळामध्ये जे चित्रात नांगर आहेत तसाच नांगर आपली माणसं शेवटपर्यंत वापरत होती. आणि आयुष्यमान दादव कोसंबी नावाचा जो मार्क्सवादी विद्वान होता त्यानं असं म्हटलेलं आहे की शेतीमध्ये उत्पादनाच्या साधनांची सुधारणा झाली नाही जी इंग्लंडमध्ये झाली. म्हणजे इंग्लंडमधला सुतार हा वाफेचं इंजिन तयार करू शकतो रेल्वेचं, नंतर रेल्वेमध्ये वापरलं, आधी पाणी ओढण्यासाठी वापरत होते. सुतारानं ते डोकं कसं चालवलं तिथल्या, आणि आमचा सुतार तीच कशी पाचरं मारत बसतो, अजून बदलच काय नाही. याचं कारण डी कोसंबींनी म्हटलेलं आहे ते जाती व्यवस्था. त्यांना दिलेली कामच त्यांनी करायची, डोकं चालवायचं नाही असं व्यवस्थेनं सांगितलं असल्यामुळे इथली बलुतीदारी सुधारली नाही. त्यामुळं नांगर सुधारले नाही. ह्याच्यामध्ये क्रांती केली ती किर्लोस्करच्या नांगरानं केली. त्यामुळे जाती व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या विकासाची सुरुवात तिथून होते. किर्लोस्कर नाव जरी ब्राह्मण असलं तरी शेतीचा विकास झाला हे खरं आहे. आता काय करूया त्यामुळे जे स्वीकारायचं ते स्वीकारायला पाहिजे. पण तिथं मतभेद झाले किर्लोस्करांचे आणि भाऊरावांनांचे. म्हणून भाऊरावांनांनी कुपरसोबत हे सुरू केलं. तर त्याच्या अगोदर भाऊरावांना हे भारतीय विमा कंपनीचे एजंट होते आणि ते विमा पॉलिसी खपवायचे. तरुणपणी जगण्यासाठी त्यांनी खूप धडपड केलेली आहे आणि ह्या सगळ्या अनुभवाचा त्यांना शिक्षण व्यवस्थेमध्ये फायदा झालेला आहे. त्यानंतर ओगले, जे कराडला ओगलेंचा काच कारखाना होता, कंदील तयार करायचे. हे कंदील इतके भाऊरावांनांच्यामुळे इतके, कारण या भागातली सगळे माणसं मिलिटरीमध्ये आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले लोक जमीन पिकत नाही, डोंगराळ आहे, सह्याद्रीचा कडा आहे, इकडे दुष्काळी भाग आहे, त्यामुळे मिलिटरीत जायचे. तर जोडून नुसतं सांगतो की दुसऱ्या वेळेला ज्यावेळी युद्ध सुरू झालं 14 साली, त्यावेळी मिलिटरीमध्ये मराठा तरुण सहभागी व्हावेत महाराष्ट्रातले म्हणून भाऊरावांना विनंती केली होती की तुम्ही सभा घ्या आणि मिलिटरीमध्ये मुलं भरती होऊ द्या. आणि भाऊरावांनी सभा घेऊन मिलिटरीत मुलं जावावीत यासाठी प्रयत्न. माणसं कशी वेगवेगळ्या अंगानं व्यवहार करत होती. चरित्र वाचायला घेतल्याचं तुम्ही भाऊरावांनांचं की तुमच्या लक्षात येईल माणूस काय होता. परिणाम असा झाला की ओगलेचा कंदील हिमालयात गेला मिलिटरीतल्या पोरांच्या सोबत आणि मिलिटरीचं कॉन्ट्रॅक्ट ओगलेला मिळायला लागलं. कोणामुळं? भाऊरावांनांच्यामुळं. चेन कशी असते बघा. आणि तो ओगले मोठा झाला आणि भाऊराव होतं तिथंच ते बी सोडलं, किर्लोस्कर सोडलं. दोघांच्या सोबत भांडणे झालेली कुपरला कळल्यावर कुपरनं ह्या गड्याला विनंती केली की आपण करूया म्हणून. कुपरला त्यांनी आट घातली, नफ्याच्या 3% तू समाजाच्या प्रबोधनासाठी शिक्षणासाठी खर्च करणार का? कुपर हो म्हणालं. म्हणून मग नवं डिझाईन आणि नवं हे केलं भाऊरावांनी. त्यावेळेला ते साताऱ्यात राहायला होते, सातारा रोडला, आणि कारखाना चांगला चालायला लागला. 10च्या 10 फाळ होते नांगराचे, खपायला लागले. नफा राहायला लागल्यावर भाऊरावांना म्हणाले चल 3% काढ, आणि ते काढायला तयार नाही कुपर. मग 1 वेळा बघितलं, 2 वेळा बघितलं. त्यावेळेला भाऊरावांनी प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये कुराड नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं. हा जैन गडी बरं का, म्हणजे अहिंसेचं टोक. पण ह्यांचे मासिकांची नावं, पहिला साप्ताहिक काढलं त्याचं नाव होतं हातोडा आणि दुसरं काढलं त्याचं नाव होतं कुराड. मारामारीशिवाय नाव नाही. आणि संपादक कोण?
केसी ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, बाळ ठाकरेचा आजा हा यांचा दोस्त होता. आणि केसी ठाकरेला मुंबईत होत नाही म्हटल्यानंतर भाऊराव अण्णांनी त्याला सांगितलं, तू मुंबईत राहू नको, माझ्याकडे ये, इथं साताऱ्यात आपण दोघंजण मिळून हे करूया सगळं. आणि संपादक कोराडचे केसी ठाकरे होते, ते भाऊराव अण्णांच्या घराजवळ राहत होते. दोघं मिळून त्या कारखान्याच्या आधारावर संसार करत होते. ते कुपर नाही म्हणाल्यावर भाऊराव अण्णांना राग आला, माणूस रागीट होता. आणि घरात गेलं, त्याचं भांडण झाल्यावर बंदूक काढली आणि घेऊन आलं, कुपरला संपवणार. आणि भाऊराव अण्णांची बायको घाबरली, खरंच मारली हे माणूस म्हणून. आणि ती पळत गेली केसी ठाकरेंच्या घरला, म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंच्या घरला. हां, एकच आहे की, म्हणजे दोघं मिळून प्रबोधनाचे चळवळीचं काम करत होते. त्यांनी मंदिर सत्याग्रह इतके केलेले आहेत भाऊराव अण्णा आणि ठाकरेंनी. तिची साताऱ्याच्या सगळ्या परिसरातली यादी काढा, तुम्हाला ते मिळेल. माणूस फार मोठा होता, आपल्याला तो कळला नाही. केसी ठाकरेंना सांगितलं लक्ष्मीबाईंनी की बंदूक घेऊन चालल्याने कुपर गेला, म्हणजे ह्याचं काही नाही, ते कुपरला वाचव असं होतं ते. आणि भाऊराव अण्णा बंदूक घेऊन चालल्यात म्हटल्यावर प्रबोधनकार ठाकरे आडवे गेले आणि त्यांनी मिठी मारली. मिठीत बसणारा माणूस नव्हता, म्हणजे 56 इंच छातीवाले आहेत ना, हे पासंगाला पळत नव्हते, असं ते होतं ते. म्हणजे म्हणून माणसं असं म्हणतात की केसी ठाकरेंनी भाऊरावांना मिठी मारायची बंद केली आणि बंदुकीला मिठी मारली. आणि बंदुकीला मिठी मारून भाऊराव अण्णांना आडवा जाऊन उभा राहिल्यावर केसी ठाकरेचे ते ऐकत होते. ते दोघं एकमेकाचे असल्यामुळे केसी ठाकरे, शाहू महाराज आणि भाऊराव अण्णा यांची पण सांगड होती. शाहू महाराजांचे बरीच कामं केसी ठाकरे करत होते. शिवाजी महाराजांच्या बद्दलचे लिखाण असेल, शाहू महाराजांच्या बद्दलचे लिखाण असेल, प्रतापसिंह महाराज साताऱ्याचे त्यांच्याबद्दलचे लिखाण केसी ठाकरेंनी केलं, शाहू महाराजांच्या विनंतीवरून केलेलं आहे. आणि शाहू महाराजांनी केसी ठाकरेंना पैसे दिलेले आहेत त्याच्यासाठी. त्यामुळे ही एकत्र असायची कायम, ही सांगड होती चळवळीची. आणि जर तुम्ही चळवळीची सांगड उभा करू शकला नाही तर चळवळी यशस्वी होत नाहीत, हे कार्यकर्त्यांनी शिकायचं ह्याच्यातून. त्यांच्यापेक्षा माझी चळवळ ग्रेट भंकसपणा आहे. सगळ्या चळवळी जर परिवर्तनाचं काम करत असले तर त्यांनी एकमेकाच्या सोबत समजून घेऊन राहायला पाहिजे, नाहीतर आपण पुढे जात नाही, यशस्वी होत नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं, एकटे भाऊरावांना काढून बघू नका. एकटे भाऊरावांना काय करू शकत नाही, त्यांच्यासोबत ही सगळी होती. अर्थात त्या भांडणामध्ये केसी ठाकरेंनी वाचवलं कुपरला, पण कुपर सोडलं भाऊरावांनी. आणि त्यांनी पूर्णपणे शिक्षणावर क्लासेस घेतले सुरुवातीला संसार चालवण्यासाठी. ते कुराड बंद पडल्यावर केसी ठाकरे मुंबईला गेले परत आणि साताऱ्यामध्येच राहिले. त्यांनी वयाच्या 34व्या वर्षी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आणि 1920 साली त्यांनी वसतिगृह सुरू केलेलं आहे. वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी शाहू महाराजांच्या नावानं पहिलं वसतिगृह साताऱ्यामध्ये सुरू केलं. तर उद्घाटनासाठी त्यांनी महात्मा गांधींना बोलवलेलं आहे 1927 साली, म्हणजे नवीन इमारतीत गेल्यावर. महात्मा गांधी त्यांचं वसतिगृह बघितलं, म्हणजे कालपासून आम्ही जे इथं बघतोय त्यावरून माझ्या लक्षात आले की महात्मा गांधीला ते बघितलं कसं खुळं झालं असेल, म्हणजे मी खुळं झालो आहे म्हणून म्हणायला लागलो. त्यांनी नंतर परत गेल्यावर भाऊराव अण्णांना पत्र लिहिलं, कोणी, महात्मा गांधींनी, की मी साबरमतीच्या आश्रमामध्ये जे करू शकलो नाही, भाऊरावांना तुम्ही तुमच्या वसतिगृहामध्ये ते केलेलं असल्यामुळं तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात, तुमचं अभिनंदन, धन्यवाद. हे पत्र साबरमतीच्या आश्रमामध्ये एक अस्पृश्य आला आणि राहायला लागला. गांधीजी अस्पृश्यांच्या बाजूने लढणारे नेत्यांच्यामध्ये गांधीजी होते. म्हणजे 1927 साली ज्या वेळेला चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला, त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या सभामंडपामध्ये एकच फोटो होता, बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सभामंडपात परिषदेमध्ये, तो होता महात्मा गांधींचा. म्हणजे महात्मा गांधी हा अस्पृश्यांचा देशभरातला सगळ्यात मोठा नेता आणि हा नेता अस्पृश्यांच्या
प्रश्नावर बोलतो म्हणूनच मी मगाशी विठ्ठलरामजी शिंदेंचं नाव सांगितलं. त्यांनी गुरुवायूरचा जो सत्याग्रह केला होता केरळमध्ये, त्याच्यामध्ये महात्मा गांधींनी सामील व्हायला पाहिजे म्हणून जाहीर पत्र लिहिलं. कारण त्यांना एखाद्या वेळेस वाटलं असेल की गांधीजीला उघडं पाडता येईल, म्हणजे हे कसलं बोलतंय दलितांच्या बाजूनं, बघूया तरी. आणि ते गांधीजीनं त्यांना परत पत्र लिहून पुढच्या तारखेला मी येतो, खरं ह्या तारखा माझ्या गेलेल्या आहेत, उत्तर दिलं होतं. म्हणजे हा विठ्ठलरामजी शिंदे जसा डिप्रेस्ड क्लास मिशनचा नेता होता, अस्पृश्यांच्या बाजूनं उभा राहिलेला नेता होता, तो मराठा होता. आणि शाहू महाराजांनी विठ्ठलरामजी शिंदे हे दोघं पण मराठा समाजामध्ये असल्यामुळं लिडरशिपमुळं त्यांच्यामध्ये रिफ्ट होते, हे लक्षात ठेवायचं. आणि एकमेकाच्या विरोधात ते निवडणुका लढलेले आहेत. आणि शाहू महाराजांना विठ्ठलरामजी शिंदेनं पाडलेलं आहे निवडणुकीमध्ये, असं पण झालेलं आहे. आणि शेवटी महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं की मी ह्या सत्याग्रहात सहभागी होऊ शकत नाही. असा नेता महात्मा गांधी हा पण होता, अस्पृश्यांच्या बाजूने लढणारा. तसे बरेच नेते बाबासाहेबांच्या अगोदर समाजामध्ये होते, पण अस्पृश्यांच्यातून आलेला नेता हे जे आहे ते मात्र बाबासाहेबांचं वैशिष्ट्य आहे. आणि ते बाबासाहेबांना शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे, तू हे पुढवून करायचं आहे, ही तुझी जबाबदारी आहे, तू नेता. मी ह्या परिषदेचा अध्यक्ष व्हा म्हणतात ना, मी नाही होणार, तू व्हायचं आहे. आणि सगळ्या समाजाला महाराष्ट्रातल्या, आता महाराष्ट्र म्हणतोय आपण, त्यावेळी असं काही म्हणता येत नव्हतं, पण सगळ्या समाजाला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर नव्हते त्यावेळेला, बाबासाहेब आंबेडकर हाच अस्पृश्यांचा नेता. त्याच्यामध्ये थोडं राजकारण पण होतं. ते असं होतं, कार्यकर्ते म्हणून समजून घ्यायचं, विठ्ठलरामजी शिंदे तुमचा नेता नाही. कारण अस्पृश्यांच्या बाजूनं महाराष्ट्रामध्ये गांधीजींच्या पेक्षा जास्त ताकदीनं लढणारा नेता विठ्ठलरामजी शिंदे. नगर जिल्ह्यामध्ये खूप वर्षे राहिलेले आहेत विठ्ठलरामजी शिंदे. म्हणजे आता जे शिखांची वस्ती आहे ना, तिथं त्यांचं घर होतं आणि तिथं राहत होते विठ्ठलरामजी शिंदे. हां, त्यामुळं नगर जिल्ह्याचं आणि विठ्ठलरामजी शिंदेंचं नातं फार जवळचं आहे. आणि अस्पृश्यांच्या लढाईचं केंद्र अहमदनगर होतं, आणि आता अस्पृश्यांच्यावरच्या अत्याचाराचं केंद्र झालेलं आहे. म्हणजे उलटं झालं आहे, ते परत आपल्याला दुरुस्त करायला लागणार आहे, हे पण लक्षात ठेवून आपण पण इतिहास आपला त्या दृष्टीनं बघायला पाहिजे. विठ्ठलरामजी शिंदे पुण्यात राहायला होते. 27 साली महात्मा गांधींचं हे पत्र आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वसतिगृहांची सुरुवात, ज्याच्यात सगळ्या जाती धर्माची मुलं येऊन शाळा एकत्र शिकतील, हे जे महात्मा गांधींना जमलं नाही साबरमतीमध्ये, म्हणून त्याने ते पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामधल्या अस्पृश्याला शेवटी तो आश्रम सोडून जावं लागलं. म्हणजे गांधीजींनी काढलं नाही त्याला, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या अस्पृश्यालाच वाटलं की आपण इथं राहू नये, आणि ते गेलं. त्यावेळेला महात्मा गांधींनी भाऊरावांना असं लिहिलेलं आहे की मला जे साबरमतीमध्ये जमलं नाही ते कारण अस्पृश्यांची मुलं पण होती, कुणबी कुरवाडी रयत मराठा मुलं पण होती, बाकीच्या सगळ्या हिंदू मुस्लिम सगळीच होती, ख्रिश्चन होते त्या वसतिगृहामध्ये. आणि एकत्र मुलं, आता निदान तुम्ही सहकारी तरी ठेवलेले आहेत शिजवून खाण्यासाठी, मुलांना घालण्यासाठी. ती मुलं स्वतःच भाकऱ्या करायची, ती मुलं स्वतःच खरडा, चटणी, तेल, मीठ काय असेल ते पिठलं करायची आणि खायची. आणि भाऊराव अण्णांनी बायको तेवढे तिथं असायचे मजतीला, दुसरं कोण नव्हतं. म्हणजे अशी जे अवस्थेमध्ये त्यांनी वसतिगृह सुरू केली, त्या वसतिगृहामधल्या जाती व्यवस्थेच्या विरोधातल्या लढ्याचं त्यांचं ते केंद्र होतं. म्हणून महात्मा गांधींना ते महत्त्वाचं वाटलं. परिस्थिती काय, 1917 साली विठ्ठलरामजी शिंदे आपल्या बहिणीला घेऊन, हे जे धोंडो केशव कर्वे आहेत, कर्वे संस्थावाले, त्यांनी जे त्यावेळेला सुरू केलं होतं स्त्रियांच्यासाठीचं संस्था, त्या संस्थेमध्ये माझ्या बहिणीला शिकायला ठेवून घ्या म्हणून गेले होते. त्यावेळेला धोंडो केशव कर्वेंचं एक वाक्य आहे की ब्राह्मणेतरांना शिक्षणासाठी आश्रमात ठेवून घेण्याचे दिवस अजून आलेले नाहीत. आणि त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, हे विठ्ठलरामजी शिंदेसारखा राष्ट्रीय पातळीवरचा नेता, त्याला अपमान करून आश्रमातनं घालवून दिलेला आहे. म्हणजे परिस्थिती काय होती बघा. आणि त्या परिस्थितीमध्ये भाऊराव अण्णांनी सगळ्या जाती धर्मातली मुलं मुली वसतिगृहामध्ये वेगवेगळी वसतिगृह करून ठेवलेली आहेत. म्हणून महात्मा गांधी तसं म्हणतो. त्यांनी शिक्षणाबद्दल इतके प्रयत्न केले आहेत. 1938 साली
मुंबई प्रांताची मंत्रिमंडळाची सभा पुण्यात होती. काही प्रसंग मी सांगतो, सगळं मी सांगत नाही, आपल्याला खूप वेळ लागेल. मंत्रिमंडळाची सभा काँग्रेसचं मंत्रिमंडळ होतं 1938 साली, स्वातंत्र्याच्या आधीचं. इंग्रजांच्या ह्याच्या खालीच काँग्रेसची सत्ता होते. त्या सत्तेत मंत्रिमंडळ ज्यावेळी पुण्यात आलं, पुण्यात विधानसभा म्हणून एक परिसर आहे, तिथं ते भरायचं. त्याच्या जवळच विठ्ठलरामजी शिंदेंचं घर होतं. भाऊराव अण्णांनी सगळ्या मंत्र्यांना विठ्ठलरामजी शिंदेंच्या घरी चहा पाण्याला बोलवलं. चाय पे चर्चा आत्ता नाही, जुनी आहे. म्हणजे काय सांगतंय, त्या सगळ्या मंत्र्यांना विठ्ठलरामजी शिंदेंच्या घरात बोलवलं म्हटल्यावर ते नाही म्हणू शकत नव्हते, कारण विठ्ठलरामजी शिंदे मोठा नेता होता. निवडून यायचं असलं तर ह्यांची मर्जी पाहिजे, नाही तर मग आपण निवडून येऊ शकत नाही. निवडून देणारे आणि निवडून येणारे हे कर भरणारे होते. म्हणजे जी माणसं 37 रुपये कर भरतात ते निवडणुकीला उभा राहू शकत होते, आणि जो 7 रुपये कर भरतो तो मतदान करू शकत होता. ते काय सर्वसामान्यांच्यासाठी नव्हतं, पण तरीसुद्धा त्यावेळेला ह्या माणसांची मर्जी सांभाळायची म्हणून सगळे मंत्री भाऊराव अण्णांनी ह्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आले. त्यांनी तिथं सांगितलं की तुम्ही प्रत्येक गावात शाळा का काढत नाही. काँग्रेसवाल्यांनी ऐकून घेतलं, त्यावेळच्या सगळ्या मंत्र्यांनी ठराव केला नाही. ते असं म्हणाले, हे शक्य आहे का? त्यातले काही मंत्री म्हणाले की भाऊराव अण्णा तुम्ही सांगता हे शक्य आहे का? शक्य आहे की नाही दाखवतो, असं म्हणून त्यांनी त्या दिवसापासून व्हॉलेंटरी एज्युकेशन सोसायटी प्रत्येक गावामध्ये सुरू केली. आणि त्यांनी व्हॉलेंटरी शाळा असं ते म्हणायचे त्याला. अशा 1956 साली काँग्रेसच्याच सरकारनं मुंबईमध्ये लोकल बोर्डाची स्थापना केली, आणि लोकल बोर्डानं शाळा चालवण्याचा ठराव 56 साली केला. 38 साठी ह्यांनी पहिला प्रयत्न केलेला आहे भाऊराव अण्णांनी. त्यावेळेला भाऊराव अण्णांच्या संस्थेनं 600 प्राथमिक शाळा सुरू केल्या होत्या, आणि ह्यात काहीही सरकारचं नव्हतं. 600 शाळा सुरू झालेल्या 1956 साली लोकल बोर्डाची स्थापना झाल्यानंतर गव्हर्नमेंटच्या 600 शाळा त्यांनी गव्हर्नमेंटला दिल्या. तुम्ही कोण दिशेला बघा तुमच्या संस्थेचं झाल्यावर. आणि मग महाराष्ट्रामध्ये लोकल बोर्ड हा सगळ्यात मोठी शिक्षण संस्था झाली गव्हर्नमेंटची. आणि मग त्यांनी ते सगळ्या गावांच्या मधून शाळा काढायच्या सुरू केल्या. 600 शाळांच्यावर ट्रेंड बहुजन समाजातले शिक्षक नेमायचे म्हणून DEDची सुरुवात भाऊराव अण्णांनी केलेली आहे. आता जी पोरं डिग्र्या घेऊन फिरतात की नाही DEDच्या, त्यांना माहीतसुद्धा नसेल त्यांचा बाप कोण आहे. तो भाऊराव अण्णा आहे. BEDची सुरुवात भाऊराव अण्णांनी केलेली आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुले DED शिक्षक शाळा, शिवाजी महाराज BED शिक्षक शाळा. शिवाजी महाराजांच्या नावानं कॉलेज सुरू केलं साताऱ्याला. पैसे कमी पडत होते, सगळीकडे पैसे मागत फिरत होता माणूस. म्हणजे इतकी वाईट माणसं हाकलून लावायची भाऊराव अण्णांना, पण ते कधी ते आता अनवाणी म्हणतात. त्याची कारणं ते काय शिक्षणाबद्दलचं नव्हतं. त्यांचा एक मित्र होता आणि तो गुंड होता भाऊराव अण्णांचा गावाकडे असताना, आणि तो दरोडेखोर पण होता तो मित्र. आणि भाऊराव अण्णांचं ते तालमीत जाणारं प्रकरण असल्यामुळं त्यांचे सगळे मित्र असलेच होते. मारामाऱ्या करणारे, निवडणुकीत उभा असणारे, शाहू महाराजाला चॅलेंज करणारे, असली सगळी होती. त्यात ते एक त्यांच्या गावातलाच गुंड होता. त्याला इंग्रजांनी पकडलं आणि फाशी द्यायचा निर्णय झाला, सिद्ध झालं. आता फाशी देणाऱ्या म्हटलं मित्राला भेटायला जायला पाहिजे ना. ते भेटलं भाऊराव अण्णा त्या गुंड मित्राला. त्याचं नाव आत्ता मला पाठ नाही, पण मी सांगेन तुम्हाला. ते म्हणलं अरे तुझ्यासाठी मी काहीच आणलं नाही, आपली शेवटची भेट आहे. नाही म्हणला, तुझ्याकडे एक गोष्ट आहे ती मला पाहिजे. कोण म्हणाला? तो जो फाशी जाणारा मित्र होता तो म्हणाला. तर भाऊराव म्हणाला माझ्याकडे काहीच नाही. म्हटलं मला तुझं चप्पल घालायचं आहे. मी ज्यावेळी फाशीवर लटकेन त्या फाशीपर्यंत मी तुझं चप्पल घालून चालत जाणार आहे, मला तुझं चप्पल पाहिजे. भाऊराव अण्णांनी आपलं चप्पल काढून फाशी जाणाऱ्या आपल्या मित्राला दिलं, आणि तेव्हापासून त्याने परत चप्पल घातलं नाही पायात. म्हणजे एवढी सगळी संस्था उभी केलेल्या माणसानं अनवाणी फिरत होतं सगळीकडे. भाऊराव अण्णा आले की माणसं दारं बंद करायची पैसे मागायला आले म्हणून.
सांगलीसारखं त्यांच्या गावाचं जिल्ह्याचं ठिकाण होतं. सांगली वाळवा तालुक्यातले आहेत ते, आणि कुंभोज म्हणून त्यांचं लहानपण गेलं ते कोल्हापूर जिल्ह्यातले शिरोळ तालुक्यामध्ये येतं. आणि कोल्हापूर जिल्ह्यातले शिरोळ तालुक्यात असल्यामुळं ते कोल्हापूरला शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये शिकायला गेले आणि शिकले तिथं. ती स्टोरी वेगळी आहे आणखीन थोडी. सांगलीमधले माणसं अजून सांगतात की म्हणजे ना भाऊराव अण्णांना लोक झोपायला सुद्धा आपल्या घरात ठेवत नव्हती. भाऊरावांना रात्री कृष्णेच्या काठावर झोपत होतं. सकाळी उठायचं, आंघोळ करायचं आणि परत देणगी मागत फिरायचं सांगली शहरातनं. असं करून त्याने शिक्षण, म्हणजे जी मुलं होती त्यांचं खाणं पिणं आणि कपडा लत्ता सगळं असं निधी गोळा करून, म्हणजे सहज झालेलं नाही. हे आपण कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यासाठी त्या माणसानं सहन केलेला आहे. म्हणजे कुठल्या इंजिनिअरिंग कोटीचा माणूस, व्यवसाय चालवू शकणारा माणूस, प्रतिष्ठा असलेला माणूस, राष्ट्रीय पातळीवर संबंध असलेला माणूस, पण ज्यावेळी संस्थेचं काम असेल त्यावेळी तो आपला मान अपमान काहीही मानत नव्हता. लोकांच्यामधनं फिरून निधी गोळा करत होता. त्याला जमिनी देत होते, त्याला जुने वाडे देत होते. पाहिजे तेवढ्या जमिनीत एका बाजूला देणारी माणसं होती, पण दुसऱ्या बाजूला अपमान करणारी पण माणसं होती. ते सहन केलेलं आहे त्याने. तसं करत त्यांनी ही शिक्षण संस्था उभा केली आणि नावारूपाला आणली. आता मी 2 गोष्टी तुम्हाला सांगतो की भाऊराव अण्णांच्या जीवनामध्ये जे अनेक प्रसंग शिक्षणाशी संबंधित आलेले आहेत, त्याच्यामध्ये BEd सुरुवात त्यांनी जशी केली तशीच त्यांनी, काल मी तुम्हाला सांगितलं ITI ही संकल्पना भाऊरावांची आहे. आणि ITIची सुरुवात त्यांनी कुपरमध्ये केली होती की जी मुलं अप्रेंटिसशिपला येतात त्यांना आधी ट्रेनिंग द्यायचं आणि मग कारखान्यात नोकरीला घ्यायचं. ही सुरुवात त्यांनी किर्लोस्करमध्ये पण केलेली होती. आणि तिथं पण त्यांनी सांगितलं, ते त्यांच्या भावाच्या मुलामुळं त्यांच्या डोक्यात आलं असं ते म्हणतायत की भावाचा मुलगा, भाऊ म्हणाला की हे पोराचं काय करतोस आता. मग ते म्हणाले ठीक आहे दे मला पाठवून. त्याला तिथं नोकरीला घ्यायला गेले किर्लोस्करमध्ये. त्यांचा दबदबा होता किर्लोस्करमध्ये, कारण ते मोठा माणूस होता. त्यामुळं ते म्हणाले ह्याला काहीच येत नाही, ह्याला काय करायचं. म्हणून मग त्याला ट्रेनिंगसाठी ठेवला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तरुण मुलांना जर ट्रेनिंग दिलं तर त्यांना कामावर घेता येतं. म्हणून त्यांनी ITIची कल्पना नंतर मांडली. ही सगळी शिक्षण संस्था उभा राहिल्यावर. आणि त्याला जास्त ताकद मिळाली ही नगर जिल्ह्यातनंच परत मिळाली. काल मी जे उदाहरण दिलं होतं ह्याचं, प्रवरेचा पहिला सहकारी साखर कारखाना उभा करण्यामध्ये अंडरलाईन विठ्ठलराव विखे पाटलांचा काहीही संबंध नाही. प्रवरेचा सहकारी साखर कारखाना उभा करण्यामध्ये संबंध असेल तर केशवराव विचारे, भाऊराव पाटील, धनंजय गाडगीळ आणि मेहता, जे मेहता देशाच्या प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष होते आणि पंडित नेहरूंचे सहकारी होते. आनंदराव गाडगीळ हे महात्मा गांधीजींचे सहकारी होते, म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते ते. आणि भाऊराव अण्णा हे सगळ्यांच्यावरचा पूल होता, सगळ्यांना जोडणारा. त्यामुळे ह्या माणसाने ज्यावेळी ह्याचं भंडाऱ्याचं धरण इंग्रजांनी बांधलं आणि ते पाणीच शेतकरी वापरणार, जमीन चांगली आहे, पाणी आहे, पण शेतकरी वापरत नाहीत, म्हणून पाणी वापरण्याचं शिक्षण देण्यासाठी म्हणून मग गाव कुठलं ते ख्रिश्चन मिशनरीने साखर कारखाना सुरू केला होता ऊसाचं. हरेगावजवळ दुसरं काहीतरी नाव आहे त्याला, बेलापूर शुगर त्याचं नाव. जागा ते गाव होतं ते हरेगाव, पण बेलापूर शुगर ह्या नावाने त्याने ते सुरू केलं होतं. हे सुद्धा शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, पाणी वापरा असं म्हणून. महात्मा फुले ज्यावेळी बटाटा, कोबी आणि आधुनिक भाताची शेती लावा असं म्हणून जलसे करत होते, महात्मा ज्योतिराव फुले आधुनिक शेती करावी शेतकऱ्यांनी म्हणून. ती जी परंपरा होती तीच ही परंपरा आहे. आणि त्या परंपरेचा भाग म्हणून सहकारावर कधीतरी वेगळं शाहू महाराजांनी, सहकाराने विचारे गुरुजींनी, महात्मा फुले अशी सांगड घालून कधीतरी चर्चा करायला पाहिजे, वेगळी करूया, आत्ता नको. पण सहकाराची सुरुवात तिथं ते प्लॅनिंग पुण्यात झालेलं आहे.
आणि मग हितं करायचं का, तर मग हितलं जमीन कोण देणार. म्हणून मग कॅप्टन निकम नावाचा माणूस त्यांनी शोधला, की जो माणूस मिलिटरीतनं रिटायर झाला आणि मिलिटरीतनं रिटायर झालेल्या मिलिटरी मॅनला तो कॅप्टन होता, त्यामुळे त्याला सरकारनं जास्त जमीन दिली. साधा जरी मिलिटरी माणूस निवडून आला म्हणजे रिटायर झाला की त्याला 5 एकर 10 एकर जमीन देत होतं सरकार त्यावेळेला. कॅप्टन निकमकडे त्यावेळी 200 एकर जमीन होती. मग तो म्हणाला की मी जमीन देतो, कारण देशासाठी काहीतरी करायचं अशी एक झेन असते मिलिटरीतनं आलेल्या माणसाची. त्याला तिथं दिसली आणि ही 2 माणसं मोठी होती. त्याने निधी मंजूर केला केंद्रातनं, नेहरूनी. आणि मग सहकारी साखर कारखाना सुरू झाला. त्या सहकारी साखर कारखान्यामध्ये ते कॅप्टन निकम पहिला चेअरमन झाला. ते मिलिटरीतल्या बुद्धीनं वागायचं, म्हणजे मोठं होतं, ज्ञानी होतं, त्यागी होतं, पण माणसासोबत वागताना कसं बी वागायचं. म्हणजे शिव्या द्यायच्या, तुला वेळेत यायला सांगितलं होतं का आला नाहीस, कामगारांना काढून टाकायचं. कामगारांना काढून टाकल्या कारखाना कसा चालणार. वेळेत आला नाही तुझ्या ठीक आहे की, पण आलंय तर घे ना आणि काम करून घे. नाही, मेमो द्यायचे. शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या की शेतकऱ्यांना शिव्या द्यायच्या, काठीनं मारायचं. त्याच्याकडे जी मिलिटरीतली काठी होती ती. त्यामुळे तक्रार केल्यावर मग विठ्ठलराव विखे पाटील चेअरमन झाले. अशी एंट्री झालेली आहे त्यांची. विठ्ठलराव विखे पाटील चेअरमन असताना सगळ्या बॉडीनं ठराव केला की टना पाठीमागं 4 आणे रयतला द्यायचे आणि रयतनं हा पैसा आमच्या परिसरामधल्या शिक्षण संस्थांच्यासाठी खर्च करायचा, बाहेर नाही. आमच्या इथंच काढायच्या, पण रयतच्या शाखा इथं काढायच्या आणि त्यासाठी आमचं पैसे. म्हणजे शिक्षण आणि सहकार आणि कृषी औद्योगिक विकास नीती हिची जी सांगड आहे, त्या सांगडीचा पहिला नमुना, स्पेसिमन किंवा काय म्हणायचं त्याला, ते इथं सुरू झालं. आणि मग महाराष्ट्रामधले आत्ता जे तुम्हाला सहकारी साखर कारखाना शिक्षण संस्थांच्या सोबत जोडलेलं आहे, त्याचं नातं हे भाऊरावांना आणि हितं जातं आहे. म्हणजे ही जी बुद्धी आहे माणसांची की तुम्ही 4 आणे सुरू करा, शिक्षण बहुजन समाजाचं होऊ द्या. त्याच्यामध्ये ITI आलं कारखान्यासोबत जोडल्यामुळं. ITI ही तुम्हाला DED असेल, ITI असेल, BEd असेल आणि शिक्षक ट्रेंड असणं आणि त्यानं मुलांच्यासोबत चांगलं वागणं, इतर राज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये हे दिसणार नाही, पण हे इथं सुरू झालं. त्याचा पाया भाऊरावांना. आता असा भाऊरावांना त्यांनी किती काम केलं, मी त्यांची एक आकडेवारी काढली आहे की रयत सेवक बँक त्यांनी 1940 साली सुरू केली. रयत सेवकांची बँक तोपर्यंत लोकल बोर्डाचं नव्हतं बरं का, म्हणजे प्राथमिक शाळांचं लोकल बोर्डानं स्वीकारलेलं नव्हतं. ते 1954 साली स्वीकारलेलं आहे. लोकल बोर्डानं शाळा सुरू केल्या. रयत सेवक कोऑपरेटिव्ह स्टोअर्स 1942 साली त्यांनी काढलेलं आहे. कोऑपरेटिव्ह स्टोअर्स. मेंढ्या पैदास केंद्र पिंगळी, दुष्काळी भागामध्ये मोठी जनावरं नसतात, ऊस नसतोय, मेंढ्या असतात, तर मेंढ्या पैदास चांगली कशी करावी आणि चांगल्या मेंढ्यांचं कसे नियोजन करावं याच्यासाठी पिंगळी या ठिकाणी मेंढ्या पैदास केंद्र त्यांनी 1953 साली सुरू केलं. पवनचक्क्या बसवायचं काम त्यांनी 1954 साली केलेलं आहे. सामुदायिक शेती हे 1942 साली त्यांनी केलेलं आहे. 439 हायस्कूल, 160 उच्च माध्यमिक विद्यालय, 17 शेती कॉलेजेस, 5 तंत्र विद्यालये आणि 6 इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 8 DED शाळा, 45 पूर्व प्राथमिक शाळा आणि एकूण मुलांची वसतिगृह 27, मुलींची वसतिगृह 29, आश्रमशाळा 8. हे इकडचे नगर जिल्ह्यातल्या पण रयतच्या आश्रमशाळा ह्याच्यामध्ये आहेत आणि मुलींच्या शाळा 26. हे त्यावेळी त्यांनी सुरू केलेलं काम आहे. म्हणजे भाऊराव अण्णांचा हा जर तुम्ही परिसर बघितला, त्यांनी जर बहुजन समाजाला ज्या पद्धतीनं शिकवलं आणि शानं केलं आणि त्याची सांगड सहकारासोबत जोडली, त्यामुळं आज ज्या परिसरामध्ये रयत आहे त्याच परिसरामध्ये सहकाराचा विकास आहे. तुम्ही विचार करून बघा. जिथं रयत नाही तिथलं सहकार आणि जिथं रयत आहे त्या परिसरातलं सहकार एकदम वेगळं आहे. म्हणजे शेती संशोधनापासून पाण्यापासून सगळ्या गोष्टींच्यामध्ये भाऊराव अण्णांचं लक्ष होतं.
भाऊराव अण्णांचं एक स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे काय शिक्षणाबद्दल दृष्टिकोन होता त्या माणसाचा. आमची शाळा कॉलेजेस ही कारकून निर्माण करणारे कारखाने न बनता आदर्श नागरिक निर्माण करणाऱ्या प्रयोगशाळा झाल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. आमच्या शाळा कॉलेजेसमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा जगाच्या बाजारात बंद्या रुपयाप्रमाणे खणखणला पाहिजे, असं लिहिलेलं आहे. ज्याने भाषण लिहून काढलंय त्याने असा बंद्या रुपयाप्रमाणे खन्न असा वाजला पाहिजे. मला जर कोणी हिंदुस्थानचा बादशाह केला, त्यावेळी बादशाहच डोक्यात होतं त्यांच्या, मला जर कोणी हिंदुस्थानचा बादशाह केला तर मी त्यालाच नोकरी देईन ज्याच्या हातावर काम करून घट्टे पडलेले आहेत. म्हणजे जे श्रम करणार नाहीत त्यांना नोकरीवर घेता कामा नये आणि त्यांना शिक्षणाचा काय उपयोग त्यांच्या, असं भाऊरावांना म्हणत होते. त्यामुळे कमवावं शिका हे जी त्यांची सगळ्या देशाला दिलेली देणगी आहे ती भाऊरावांची ही श्रमासोबतची गाठ पडलेली आहे त्यांची. अपयश हा गुन्हा नाही, म्हणजे मुलं नापास व्हायची ना, त्यांना सांगताना ते म्हणालेले आहेत अपयश हा गुन्हा नाही, तू केलेला गुन्हा नाही आहे तो. अपयश 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 हा गुन्हा नाही, छोटे ध्येय बाळगणे हा गुन्हा आहे, असं भाऊरावांचं हे भाषण आहे. म्हणजे माणूस कसा विचार करत होता समाजाचा त्याचं हे एक नमुना आहे. तुम्ही ध्येय छोटं बाळगू नका ना, का बाळगता. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत R.M. नलवडे नावाचे एक घटना समितीमध्ये सदस्य निवडून गेले होते. ते विधानसभेवर पण गेलेले होते, नगरमधूनच गेलेले होते. ते भाऊराव अण्णांच्या रयतचे शिष्य होते त्यांचे, आणि त्यांना निवडणुकीला साताऱ्यात पहिल्यांदा उभा पडले. पण त्यांनी सगळ्या रयतच्या मुलांना सांगितलं होतं निवडणुका महत्त्वाच्या आहेत, लोकशाही महत्त्वाची आहे, निवडणुका लढवायला सुरू करा. पोरं उभा राहायचे आणि पडायचे, खरं लढवायचे. आणि पडून आल्यावर भाऊराव अण्णांची पाठ फक्त म्हणजे पाठीवर थाप एवढंच, दुसरं काय नाही, खरं निवडणूक लढवायची. यातनं त्यांनी बाबासाहेबांच्या विरोधात आणि काँग्रेसच्या विरोधात पण आपला उमेदवार उभा केलेला आहे साताऱ्यामध्ये. दोघांचं पण उमेदवार पडलं, काँग्रेसवाला निवडून आला, पण काँग्रेसवाली कायम त्यांच्या विरोधात आहेत भाऊराव अण्णांच्या. आणि ज्यावेळी 47ला गांधीजींचा खून झाला, म्हणजे हे थोडंसं एज्युकेशनच्या बाहेरचं आहे पण माहिती असावं कार्यकर्ते म्हणून, ज्यावेळी 47 गांधीजींचा खून झाला त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते हे होते, खेर होते, बाळासाहेब खेर. आणि तो ब्राह्मण समाजात जन्माला आलेला माणूस होता. ते असं म्हणाले की माझ्या अंगात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत मी ब्राह्मणांचं रक्षण करीन. भाऊराव अण्णा आणि रयत त्यावेळी ब्राह्मणांचं रक्षण सगळीकडे करत होती. ब्राह्मणांनी त्यांना पत्र लिहिलेत, भाऊरावांना आमच्या गावामध्ये आम्हाला धोका वाटतो आणि रयतच्या सेवकांना आमच्याकडे पाठवा, अशी पत्र आहेत भाऊराव अण्णांच्याकडे. आणि भाऊराव अण्णांनी त्या गावातल्या रयत सेवकांना सांगून त्यांच्या घरात राहायला पाठवलं आहे. रयतचा माणूस त्या घरात गेला की तिकडं कोणी जायचं नाही, म्हणजे आपली माणसं आहे ती, असं संरक्षण केलेलं आहे ब्राह्मणांचं भाऊराव अण्णांनी. पण खेर असं म्हणाल्यावर त्यांना राग आला आहे. आणि कागलमध्ये जनरल सभा होती, म्हणजे गावाची सभा. भाऊराव अण्णांचं ते वैशिष्ट्य आहे, जे असेल ते सभा घेऊन, राजकीय भूमिका, संयुक्त महाराष्ट्राची भूमिका सभा घेऊन. मी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूचा, काँग्रेसवाली बोंबलली त्यांच्या नावानं. त्यामुळे नाराज असायचे काँग्रेसवाले, हे आमच्यासोबत येत नाही असं म्हणून. त्यांनी रयतचं अनुदान बंद केलं. 47 साली गांधीजींच्या खेरला ते असं म्हणाले कागलमधल्या सभेत की तुझ्या अंगात किती रक्त आहे. शेर 2 शेर असेल, म्हणजे ते मोजायची पद्धत आहे ना. मग शेर 2 शेरमध्ये तू किती बामणांना वाचवणार. बामणांना जर वाचवायचं असेल तर असा अथांग समुद्रासारखा पसरलेला बहुजन समाजच त्याला वाचवू शकतो, आणि आम्ही त्यांना वाचवत आलेलो आहोत. त्यामुळं खेर तुझ्या अंगातलं रक्त किती आणि तू किती जणांना वाचवणार हे छापून आलं. आणि छापून आलेलं एका बामणानं ते खेरला पाठवलं, आणि हे तुमच्या विरोधात बोलतायत म्हटल्यावर त्या येड्यानं अनुदान बंद केलं रयतचं. 2 वर्षे बंद केलं. पुण्यातच एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये ह्याच्या संदर्भामध्ये त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले जे नेते होते ते सगळे एका जागी आले. रयतचं अनुदान बंद झाल्यावर त्याच्यामध्ये कोण कोण होतं, केशवराव जेधे, नाना पाटील
क्रांतिसिंह नाना पाटील हे भाऊराव अण्णांचे शिष्य आणि जोडीदार, जवळचे, एकमेकासाठी मरायला तयार असलेली माणसं. केशवराव जेदे, नाना पाटील, शंकरराव मोळे आणि तुळशीदास जाधव ही काँग्रेसमधली लीडर. हे केशवराव जेदे हे जे होते काँग्रेसचे अध्यक्ष होते मुंबई प्रांताचे, आणि ते म्हणाले तुम्ही भाऊराव अण्णांच्या रयचं का बंद केलं. भांडणं झाली मंत्रिमंडळामध्ये, आणि मंत्रिमंडळामधलं विधानसभेत हे सगळेजण वाद येतोय म्हटल्यावर त्या दिवशी रात्री खेरनी कलेक्टरच्या सचिवला फोन केला, सातारा कलेक्टरला, आणि सांगितलं रयचं तेवढं अनुदान देऊन टाक. दुसऱ्या दिवशी वाद झाला विधानसभेमध्ये, आणि भाऊराव अण्णांच्या राजकीय प्रभावामुळे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. हे कारण आहे शेतकरी कामगार पक्ष अस्तित्वात येण्याचं. आणि ही माणसं शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेमध्ये भाऊराव अण्णांची सगळी जोडीदार आहेत. पक्का राजकारणी होता भाऊराव अण्णा, मी तुम्हाला सांगतो. म्हणजे नागनाथ अण्णा पण आम्हाला सांगायचं भाऊराव अण्णा काय चीज होती आहे. आम्ही बरीच वर्षे त्यांच्यासोबत काढलेले आहेत, आणि ते बारकावे सगळे ते सांगायचे आम्हाला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये भयंकर चांगला भाग होता त्यांचा. नंतर कधीतरी बोलूया शिक्षणाचं, आपण भाऊराव अण्णांचं बोलूया. तर हे जे शिक्षण बहुजनांच्या मुलांना मिळणारी सगळ्यात मोठी संस्था म्हणून बहुजनातली सगळी लिडरशिप रयतकडे बघत होती. यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये होतं, ते खरं ते काँग्रेसचं नव्हं, ते रॉईस्ट होतं. यशवंतराव चव्हाण, त्यानंतर ते लक्ष्मण शास्त्री जोशी, त्यानंतर ते मुंबईमध्ये नवा काळचा संपादक असलेला खाडीलकर, ही सगळी काँग्रेसवाली नव्हती, ही रॉईस्ट होती. म्हणजे एम.एन. रॉयच्या विचाराची माणसं होती, पण सत्तेसाठी ही काँग्रेससोबत गेलेली होती. आता इंग्रज जाता येत नव्हता, मग आपण आता समाजाचं काम करू अशी भावना घेऊन गेलेली. पण सगळी माणसं रयतकडं प्रबोधनाचं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणून बघत होती. आणि ज्यावेळी त्याच्यावरच खेर ह्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यानं हल्ला केला आहे असं दिसल्यावर बहुजनांची अस्मिता असलेल्या लोकांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. हे राजकीय परिप्रेक्ष्य ज्याला म्हणायचं, काय परिणाम होऊ शकतात त्याचं हे उदाहरण आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्ष प्रभावी ठरला. सगळ्यात जास्त आमदार त्यावेळी निवडून आलेले आहेत शेतकरी कामगार पक्षाचे. त्याच्यामध्ये नाना पाटील आणि भाऊराव अण्णा ही दोन महत्त्वाची माणसं आहेत, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. भाऊराव अण्णांनी स्थापन केलेल्या रयतनं एक गीत केलेलं होतं. बांधिलकी कशी होती बघा. त्या गीताचं एक पॅरेग्राफ मोठा आहे ते गीत, मिळालं की वाचा, मिळवून वाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तीपीठ ठरते आहे, असं त्या रयत गीत असं त्याचं टायटल आहे. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तीपीठ ठरते आहे, शाहू फुल्यांच्या समानतेचे तत्व मानसी मूर्ती आहे. म्हणजे शाहू आणि फुले यांचे समानतेचे तत्व, तोपर्यंत बाबासाहेब अजून राजकारणामध्ये प्रभावीपणे यायचे होते, त्यामुळे त्यांचं नाव इथे येण्याची शक्यता नाही. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मूर्ती आहे, धर्मजातीचा धर्मजातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे, असं आहे ते. गांधी मूल्य मानवी जपतो आहे, रयतेमधून नव्या युगाचा माणूस आत्ता घडतो आहे, हे त्यांचं टायटल सॉन्ग होतं. म्हणजे शाळा ज्या सुरू झाली की हे गीत म्हणायचं, आणि मग दुसरी प्रार्थना असेल ती म्हणायची. ह्याला रयत गीत म्हणून मान्यता दिलेली होती. नवा माणूस घडवणं, आणि तो कसा असेल, तो जातीभेद मानणारा नाही, तो स्त्री पुरुष भेद मानणारा नाही, तो छोटं स्वप्न बघणारा नाही, तो साधं राहणीमान कसा असेल. कारण टोपी घालूनच फिरायचे सगळे रयत सेवक. बॅरिस्टर पी.जी. पाटील तुम्हाला माहिती असतील, ते एवढे उच्च शिक्षित होते, ते शिक्षक झाले, ते प्राचार्य झाले, ते कुलगुरू झाले, ते MPSCचे अध्यक्ष झाले महाराष्ट्राचे, पण रयत सेवक. जो पगार मिळेल तो रयतला देणार, आणि रयत दिल त्याच्यात जगणार, अशी माणसं रयतनं घडवली. हे एक उदाहरण सांगितलं. त्याने रयतचे म्हणून निवडून आलेले खासदार किती यादी काढायची ठरवले तरी वेगळी आहे. रयतमधून गेलेले न्यायाधीश झालेले, हायकोर्टामध्ये ह्या सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेले किती, तिची यादी वेगळी आहे. इंजिनियर किती झाले तिची यादी वेगळी आहे, रयतनं घडवलेली.
त्यामुळं लहानपणापासून जर मुलांच्यावर तुम्ही योग्य प्रकार तुम्ही जे आता सुरू केलेलं आहे इथं, त्यातसुद्धा त्या शक्यता पोटेन्शियल आहे आणि तसं आपण ते बघायला पाहिजे आणि तसं डेव्हलप केलं पाहिजे. रयतनं समाज घडवला आणि म्हणून ते असं म्हणू शकत होते की रयतेमधूनही नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, असं रयतचं एक हे होतं, वैशिष्ट्य होतं. मी तुम्हाला माहिती असेल की मी काल पण सांगितलं होतं की भारतामध्ये महात्मा गांधींच्या नंतर 2 नेत्यांची नावं घेतली जातात. त्यात एक ते विनोबा भावे आणि दुसरा असायचा तो शिव आपला काय जयप्रकाश नारायण. आता हे जे जयप्रकाश नारायण आहेत ते रयतला भेटायला एकदा आले, म्हणजे रयत संस्थेत आले. ही तारीख आहे 17/1/1946, स्वातंत्र्याच्या आधीचे. त्यांनी पत्र लिहिलं आहे. रयतला भेटून गेल्यानंतर जयप्रकाश नारायणसारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या एका नेत्यानं ते काय म्हणतंय बघा. ते पत्र हिंदीत आहे, मिळवून वाचा. या संस्थेतर्फे सुरू केल्या गेलेल्या शाखांमधून दिसून येणारी जी मूलगामी कार्यपद्धती आहे तीच खरी समाजवादी तत्वप्रणाली आहे. असं कोण म्हणतंय? जयप्रकाश नारायणला वाटतंय की ही जी रयत शिक्षण संस्था आहे हीच खरी समाजवादी तत्वप्रणाली आहे. म्हणजे शिक्षणाकडे ते कुठल्या दृष्टीनं बघत होते बघा. शिक्षण क्षेत्रात या समाजवादी सिद्धांताचा व्यावहारिक उपयोग पाहून मला नुसती प्रसन्नताच वाटली असे नव्हे, तर मला मार्गदर्शनही झाले. कोणाला मार्गदर्शन झाले? राष्ट्रीय पातळीवरच्या जयप्रकाश नारायणला. आणि ते म्हणते की हे फार भारी आहे. जातीभेद न मानणे, फी ऐवजी श्रम करणे, साधेपणाने राहणे हे सर्व असे सिद्धांत आहेत की त्यावरच खरी कायमस्वरूपी भारतीय शिक्षण पद्धती उभारणे योग्य होईल. म्हणजे रयतच्या तत्वावर ह्या देशातली सगळी शिक्षण व्यवस्था उभा करायला पाहिजे असं जयप्रकाश नारायणला वाटत होतं. असे वाटते की श्री भाऊराव पाटील साहेब, ते साहेब म्हणत होतं, म्हणजे भाऊरावांना सगळे म्हणतात, त्यानं साहेब लिहिलेलं आहे. असे वाटते की श्री भाऊराव पाटील साहेब यांनी आपल्या या महत्त्वाच्या चमत्कृतीपूर्ण कार्याने, चमत्कार वाटत होता त्याला तो, सर्व राष्ट्रास मार्ग दाखवला आहे, असं त्याचं स्टेटमेंट आहे. आता भाऊराव अण्णांच्याबद्दल हे जे गाडगीळ होते, बॅरिस्टर गाडगीळ, जे गांधीजींचे जोडीदार होते, ते भाऊराव मेल्यानंतर कोल्हापूरच्या श्रद्धांजलीच्या सभेला अध्यक्ष होते. कोल्हापुरात जी सभा झाली आदरांजली देणारी, भाऊराव धनंजय गाडगीळ. हे माधवराव गाडगीळ जे पर्यावरण तज्ज्ञ म्हणून सगळ्या जगभर ज्यांना मान्यता आहे आणि ज्यांनी दलित, आदिवासी आणि स्थानिक जंगलातल्या लोकांनाच विचारात घेतलं तर जंगल टिकेल असा सिद्धांत मांडला, तो मुलगा धनंजय गाडगिळांचा, माधव गाडगीळ. आणि सुलभाताई ब्रह्मे तुम्हाला माहिती असल्या तर ती मुलगी ह्या धनंजय गाडगिळांची. ते गाडगीळ होते कोल्हापूरला आदरांजलीच्या सभेचे अध्यक्ष. त्या सगळ्या काळामध्ये ज्या चर्चा सुरू होत्या भाऊरावांनाबद्दल, भाऊरावांनांची तुलना कोणासोबत करायची तर माणसं बुकर टी नावाचा जो पाश्चिमात्य विद्वान होता त्याचं आयुष्य आणि भाऊरावांनांच्या आयुष्याची तुलना करायची. त्यानंतर काही माणसं महात्मा ज्योतिराव फुले आणि भाऊरावांनांच्या आयुष्याची तुलना करायची. हा माणूस असं म्हणतोय भाऊरावांना, त्यांनीच तो सगळा आढावा घेतलेला आहे की कुठल्या माणसाला आदरांजली द्यायला आम्ही जमलोय आज, की मला ह्या तुलना फुल्यांच्या सोबतची, बुकर टी सोबतची पेक्षा मला असं वाटतंय की भाऊराव अण्णांचा मनामध्ये जी करुणा होती, जी दया होती, जे बहुजनांच्याबद्दल प्रेम होते आणि त्यासाठी जे जीवन ते जगले, त्याबद्दल मला भाऊराव अण्णांची तुलना केली तर फक्त गौतम बुद्धासोबतच करावी असं वाटतंय. असं ह्यो इकॉनॉमिस्ट ज्याला सगळ्या देशांना मान्यता, धनंजय गाडगीळ हा इकॉनॉमिस्ट होता बरं का. आणि त्यांनी ते हिची संस्था स्थापन केली होती, दांडेकर हे काय इकॉनॉमिस्ट संस्था जी आहे आता, अंजली मायदेव त्याच्यामध्ये होत्या बघा, नाही ती SNDT कर्वे, नाही इकॉनॉमिकची एक वेगळी संस्था आहे.
त्याची स्थापना ह्या दोघांनी मिळून केलेली होती, धनंजय गाडगीळ आणि मेहता या दोघांनी मिळून. कर्वेंचं सोशल वर्कमधलं इन्स्टिट्यूट ती नव्हे, ती वेगळी संस्था. पण अशा संस्थेचा संस्थापक असलेला माणूस, त्यांच्यासोबत आयुष्यभर काम केलेला माणूस भाऊराव अण्णांची तुलना करताना बुद्धासोबत करावी अशी त्याला वाटते. अर्थात मी काय धाडस केलं नसतं, पण त्यानं ते धाडस केलेलं आहे आणि त्याला बुद्ध दिसतो भाऊराव अण्णांच्या एकूण कामामध्ये. असा माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात एवढं मोठं काम करून गेल्यामुळं आपण सगळेजण आज इथं बसून शिकू शकलो. नाहीतर आपण काय करायला गेलो असतो माहीत नाही. मला गुरवकीचे सगळे व्यवहार येतात, त्यामुळे मी बलूत मागायला गेलो असतो कुठंतरी चादर खांद्यावर टाकून. मी शिकू शकलो याचे कारण फुले शाहू आंबेडकर आणि भाऊराव अण्णा आहेत, हे योगदान आहे.